हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. कथेचं नाव कॉन्ट्रॅक्टवाला प्रेम, लेखिका आनंदी शेळके. चला मग कथेला सुरुवात करूया. आज त्याचं लग्न होतं. मोठा मंडप सजला होता. लग्न होण्याआधी काही तासापूर्वीच त्याने तिला भेटायला बोलावलं होतं. हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत, यावर सही कर. तो पेपर तिच्या फुड्यात टाकत म्हणाला. त्याआधी माझ्या सगळ्या अटी मान्य आहेत ना तुला? नाहीतर मी सगळं जाऊन तुझ्या बाबांना सांगेन. ती जवळजवळ त्याला धमकी देत म्हणाली. हो, मान्य आहेत. तुझ्या आणि माझ्या अटी मी या पेपरमध्ये लिहिल्या आहेत. त्या नीट वाच. मला नंतर कुठलीच कटकट नको आहे, तो रागात म्हणाला. तिने पेपर उचलले आणि त्याचं एक एक पान उलटू लागली. सर्व अटी बरोबर असल्याचे वाचून तिने त्यावर सही केली आणि पेपर त्याच्या हातात दिले. तू ही सही कर आणि याची एक कॉपी मलाही हवी आहे, लक्षात आहे ना? ती एकदम तोऱ्यात म्हणाली. त्याला तिचं असं तोऱ्यात बोलणं अजिबात आवडत नव्हतं आणि त्याच्यावर हुकूम चालवणं तर अजिबातच नाही. पण आता त्याची मजबुरी होती. हा तुझा तोरा मला दाखवू नकोस आणि माझ्या एवढी तुलाही गरज आहे हे विसरू नकोस, तो थोड्या रागातच म्हणाला. हा ठीक आहे, सही कर. तिनेही आता थोडं नमतं घेतलं होतं. त्यानेही कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सही केली. याची कॉपी तुला रात्रीपर्यंत मिळून जाईल, तो म्हणाला आणि निघूनही गेला. खडूस. बरं झालं एकच वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं, नाहीतर आयुष्यभर याच्याबरोबर मी कशी राहिली असते. तिने आपल्या मनातच बडबडली आणि तिथून बाहेर पडली. तो मिहिर धवन आणि ती इशिका अरोरा. दोघांच्या घरच्यांनी मिळून त्यांचं लग्न ठरवलं होतं. पण दोघांनाही आपापल्या मर्जीने, अर्थात आपल्या आवडीच्या माणसांबरोबरच लग्न करायचं होतं. पण ते शक्य नव्हतं, म्हणून दोघांनीही परस्पर 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं ठरवलं होतं आणि तेही आपल्या आई वडिलांना कळून न देता. मिहिर धवन एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा CEO. आपल्या कामात एकदम परफेक्ट असा असला तरी आपल्या पर्सनल लाईफबद्दल बेफिकीर. मोस्ट हँडसम CEO, कमावलेली बॉडी, एकदम परफेक्ट हँडसम मॅन. प्रेमावर विश्वास नसलेला. लग्न करून त्या बेडीत अडकणं त्याला कदापि पसंत नव्हतं. एकंदरीत मनमौजी स्वभावाचा. तर इशिता अरोरा, रंग नीम गोरा, दिसायला खूपच सुंदर, थोडीशी रागीट, पण तेवढीच समजूतदार, तेवढीच तडफदारही. तिलाही लग्नाच्या बेडीत एवढ्यात अडकायचं नव्हतं. एक ट्रिप करून सर्व जग फिरण्याचं तिचं स्वप्न होतं. दोघांचंही एकच मत, लग्न करून त्यात अडकायचं नाही, मोकळेपणाने जगायचं, कसलंही बंधन नसलेलं जीवन. पण त्यांच्या आईवडिलांनी हे सगळं मान्य नव्हतं, म्हणून या दोघांनी परस्पर संगनमताने कॉन्ट्रॅक्ट बनवलं होतं. लग्नाच्या दिवशी अर्थात दोघंही खुश नव्हतेच. मोठ्या थाटामाटात दोघांचं लग्न झालं खरं. दोघांच्याही घरचे खूप खुश होते, कारण त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मुलांनी लग्न केलं होतं. इशिता लग्न होऊन घरी आली. तिच्या सासूने दोघांना ओवाळलं आणि इशिताचा गृहप्रवेश झाला. नाव घ्यायला सांगताच दोघांनीही नाकं मुरडली आणि कसलं तरी तथाकथित नाव घेऊन आपला पिच्छा सोडवला. रात्री मिहिरने तिच्या फुड्यात कॉन्ट्रॅक्टची कॉपी टाकली. ही कॉपी जपून ठेव आणि हवं तर त्यातल्या अटी परत एकदा वाचून घे, मिहिर म्हणाला. मला माहीत आहे, तू मला सांगायची गरज नाही. माझे कपडे आणि वस्तू ठेवायला मला वेगळं कपाट हवं आहे, इशिता म्हणाली. 1च वर्ष तर राहणार आहेस, काय करायचं तुला वेगळं कपाट? माझा आत्ताचा वॉर्डरोब खूप मोठा आहे, त्यात तुला जागा करून देईन, त्यातच ठेव, मिहिर म्हणाला. आणि बेडचं काय? माझा बेड कुठे? इशिता नाक मुरडत म्हणाली. मी बेडवर झोपणार आहे, तू त्या सोफ्यावर झोप. तू एवढीशी तर आहेस, पुरशील त्या सोफ्यावर, मिहिर म्हणाला. नो वे, मी इथेच झोपणार, ह्या बेडवर. तुला पाहिजे तू झोप, असं म्हणून इशिता मिहिरच्या बेडवर ब्लँकेट डोक्यात घेऊन झोपूनही गेली. अरे यार, उठ, हा माझा बेड आहे, इथे मीच झोपणार, मिहिर तिच्या अंगावरचं ब्लँकेट ओढत म्हणाला. तुला कॉन्ट्रॅक्टमधली अट आठवत नाही का? माझ्या कुठल्याही गोष्टीवर तू हक्क सांगायचा नाहीस, मिहिर वैतागत म्हणाला. ठीक आहे, बघून घेईन मी तुला,
असं म्हणून इशिता रागाने बेडवरून खाली उतरली आणि पाय आपटत सोप्यावर झोपायला गेली. मिहीर डेव्हिल स्माईल करत तिच्याकडे बघत झोपून गेला. इशिताला त्या झोप्यावर झोप येत नव्हती. ती इकडून तिकडून सारखी कूस बदलत होती आणि त्यात मिहीरने एसीचं टेम्परेचर वाढवून ठेवलं होतं. त्यामुळे तिला थंडीही लागत होती. कशीबशी आपल्या शरीराची गुंडाळी करून इशिता सोप्यावर झोपली. लग्नाचा पहिला दिवस होता आणि दोघांची तुतू मेमू चालू झाली होती. मिहीर मस्तपैकी बेडवर झोपला होता आणि इशिता सोप्यावर कसं तरी अंग चोरून झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच मिहीरला जाग आली. त्याच्या सवयीप्रमाणे तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला, पण दरवाजा आतून बंद होता. त्याने बाहेरून दरवाजा ठोठावला, पण काहीच रिस्पॉन्स आला नाही. तो वैतागून परत बेडवर येऊन बसला. अर्धा तास होऊन गेला तरी इशिता बाथरूममधून बाहेर आली नव्हती. मिहीरला ऑफिसला जायला उशीर होत होता. त्याची आज इम्पॉर्टंट मीटिंग होती. लवकर बाहेर ये, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मिहीर बाहेरून ओरडत म्हणाला. हो 5 मिनिटे थांब, इशिता आतून म्हणाली आणि मस्तपैकी गाणं बोलत वॉश घेऊ लागली. इकडे मिहीरच्या रागाचा पारा चढत होता. याआधी कधीच त्याच्याबरोबर असं झालं नव्हतं. कोणत्या गोष्टीसाठी थांबणं त्याला आवडतही नव्हतं. तू आता बाहेर आली नाहीस तर मी दरवाजा तोडेन ना, लवकर ये, मिहीर रागाने ओरडलाच. तसा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि डोक्याला मस्तपैकी टॉवेल गुंडाळून इशिता बाहेर आली. इडियट, तिच्याकडे न बघताच तो रागाने म्हणाला आणि बाथरूममध्ये शिरला. त्याला असं अस्वस्थ बघून इशिताला खूपच मजा आली. ती गालातच हसली आणि आपली तयारी करून खाली निघून गेली. आज तिच्या या घरातील पहिला दिवस होता, म्हणून तिच्या सासूने तिला काहीतरी गोड पदार्थ बनवायला सांगितलं आणि इशिताचे डोळेच मोठे झाले. आता हे काय नवीन, मला मॅगी बनवण्याशिवाय दुसरं काही येतच नाही, आता हा गोड पदार्थ कसं बनवणार, इशिता विचारात पडली. साधा चहा बनवायला ती कधी किचनमध्ये गेली नव्हती. अर्थात तिला येतच नव्हतं. घरात एवढे नोकर चोकर असताना तिला गरजच नव्हती किचनमध्ये जाण्याची. कधीतरी मैत्रिणीच्या घरी गेल्यावर 2 मिनिट इन्स्टंट मॅगी बनवून खात होती ती. आता यांना काय सांगू, मला काहीच बनवता येत नाही ते, इशिता विचार करत होती. अगं इशिता, काय झालं, कसला एवढा विचार करतेस, नाही येत का तुला बनवायला? काही हरकत नाही, एवढं टेन्शन नको घेऊ, मिहीरच्या आईने अगदी प्रेमाने इशिताला म्हणाल्या. मिहीरच्या आई अशा म्हणाल्यावर इशिताने सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांच्याकडे बघून हसली. मी शिरा बनवायला घेते, तू फक्त त्यात साखर टाक, म्हणजे तूच बनवल्यासारखं होईल ते, मिहीरच्या आई हसत म्हणाल्या. थँक्यू सासूबाई, तुम्ही मला सांभाळून घेतलात, त्याबद्दल खरंच थँक्यू, इशिता हसत म्हणाली. सासूबाई, अगं आईच म्हण, तेच ऐकायला छान वाटतं. आपण दोघी अगदी मैत्रिणीसारख्या राहूया, काहीच टेन्शन नाही, मिहीरच्या आई हसत म्हणाल्या. मिहीरच्या आई खरंच एवढ्या फॉरवर्ड विचाराच्या असतील असं इशिताला वाटलं नव्हतं. आई, खरंच मी तर खूपच घाबरले होते, माझी सासू कशी असेल म्हणून. आता तर काहीच टेन्शन नाही, आय लव्ह यू आई, इशिता एकदम खुश होऊन सासूला मिठी मारत म्हणाली. दोघींनी मिळून मग मस्तपैकी शिरा बनवला. अगदी पहिल्याच दिवशी दोघींचं छान ट्युनिक जमलं. मिहीर फ्रेश होऊन खाली आला आणि डायनिंग टेबलवर येऊन बसला. आई, लवकर ब्रेकफास्ट दे, उशीर होतोय, मिहीर ओरडला. जाग, तुझ्या नवऱ्याला शिरा नेऊन दे, आधी नाक मुरडेल मग खाईल गपचूप, मिहीरच्या आई म्हणाल्या. इशिताने शिऱ्याची प्लेट आणून मिहीर समोर ठेवली. घे ब्रेकफास्ट, इशिता म्हणाली. काय, शिरा? आईला माहित आहे मला शिरा नाही आवडत, तरी बनवते, मिहीर वैतागत म्हणाला. नको तुला, दे, तुझ्यासाठी दुसरं काहीतरी करून आणते, पण थोडा वेट करावं लागेल तुला, इशिता मुद्दाम मिहीरच्या समोरची प्लेट उचलत म्हणाली. काही नको, दे ते, आधीच तुझ्यामुळे मला उशीर झाला आहे,
असं म्हणून मिहीरने रागाने तिच्या हातातील प्लेट काढून घेतली आणि शिरा खाऊ लागला. त्याला तसं खाताना बघून तिथल्या मिहीरच्या आईचे शब्द आठवले आणि तिला हसूच आलं. तिला हसताना बघून त्याने रागाने तिच्याकडे बघितलं. कसाबसा शिरा संपवून मिहीर बाहेर पडला. बेटा, कल रात का बदला आज रात लिया जाएगा, इशिता डेविल स्माइल करत म्हणाली. कथेचा पहिला भाग आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात.